श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आता प्रकट दिन येत आहे. तर प्रकट दिनानिमित्त आपल्याला लिखित नाम जप करायचा आहे. तर लिखित नाम जप कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकर येत आहे. तर 20 मार्चच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थाचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खूप उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो. तर त्या दिवशी आपले महाराज प्रकट दिनानिमित्त आपण खरंच खूप छान सेवा करत असतो. त्यातलीच एक प्रभावी सेवा म्हणजे आपण लिखित नाम जप करणे. बघा, लिखित नाम जप करणे म्हणजेच खरंच खूप प्रभावी सेवा म्हटली जाते. बरेच जणांना त्याच्याबद्दल खूप अनुभव आलेले आहेत, कारण संकल्प करून बरेच जणांनी हे अनुभव घेतलेले आहेत आणि हे नाम जपही केलेले आहेत. तर बघा, श्री स्वामी समर्थाचं लिखित नाम जप करताना आपल्याला पवित्रतेने आणि एकाग्रतेने श्री स्वामी समर्थाचा मंत्र हे खरंच आपण वहीत लिहायचा असतो. तर बघा, आपल्याकडे जर श्री स्वामी समर्थांची वही जे आहे तर ते आपल्याला कॉलमसहित आपल्याला स्वामी समर्थाच्या मठामध्ये मिळून जाईल, किंवा आपलं साधी वही जरी घरातली घेतली तरी चालतं. तर त्या वहीमध्ये आपल्याला लिखित नाम जप करायचा आहे. तर बघा, लिखित नाम जप करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करून आपण शांत ठिकाणी बसून स्वामीचे स्मरण करून आपण त्या वहीमध्ये आपण श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा लिखित नाम जप करायचा असतो. तर बघा, आपली साधी वही जरी आपण घरातली घेतली 200 पेजेस किंवा 100 पेजेसची तरी चालतो. त्यामध्ये फक्त आपण निळी पेन किंवा आपण लाल पेनचा वापर करावा, काळा पेन अजिबात वापरू नये. तर श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ आपल्याला हे 3 कॉलम करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण सर्वप्रथम करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिखित नामस्मरणही करायचं आहे. बघा, लिखित नामस्मरण करताना आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला हा नामजप करायचा आहे. बघा, याचे फायदे काय आहेत तर आपलं बघा, जेव्हा आपण नाम जप करतो तर तेव्हा आपलं मन विचलित होत असतं. तर आपण जेव्हा लिखित नाम जप करतो तेव्हा आपले डोळेने वाचतो आणि आपण आपले पूर्ण लक्ष एकाग्रतेने करून आपण ते लिहित असतो. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ लिहितो तेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो आणि ते जप आपण नामस्मरण करतो, म्हणजे जप करत राहतो. त्याच्यामुळे आपलं श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा जप करत राहायचा आहे. तर त्यानंतर बघा, आपल्याला जप करताना आपल्याला तयारी काय करायची तर नाम जपासाठी आपण एक स्वतंत्र वही नक्कीच करायची आहे. कुठल्याही वहीत लिहायचं नाही. आपण जी काही वही घेणार आहोत तर ते 200 पेजेस किंवा 100 पेजेसची रजिस्टर घ्या किंवा साधी वही जरी घेतली तरी चालतं. त्यानंतर आपल्याला त्यातलं लाल पेन किंवा निळा पेन घेतला तरी चालतं. त्यानंतर आपण बघा, आंघोळ करून बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी तुम्ही नाम जप करू शकतो लिखित, किंवा तुम्ही दुपारी करणार असाल किंवा संध्याकाळी असेल तर स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही या नामजपाला बसायचं आहे. तर बघा, नामजप करताना कोणी संकल्प करून करतं तर कोणी असंही केलं तरी चालतं. कारण बघा, त्यावेळेस आपल्याला फक्त ह्याचं एकच पालन करायचं आहे, ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. फक्त एक पालन करायचं आहे. फक्त तुम्ही जेव्हा लिखित नामजप करायला बसता तर तेव्हा नेहमी पवित्रता पाळावी. जेव्हा आपण एका शांत ठिकाणी बसून तुम्ही श्री स्वामी समर्थाचा नामजप लिखित करू शकता. तर त्यानंतर आपण आसनला आपल्याला घेऊनच बसायचं आहे शांत ठिकाणी. आणि श्री स्वामी समर्थाचे जी काही तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांना आधी वंदन करून आपण त्या लेखनाची सुरुवात करायची आहे. बघा, आपल्याला एका ओळीत किंवा एका पानावर आपल्याला श्री स्वामी समर्थ स्पष्ट लिहायचं आहे. असं खोडाखोड करायचं नाही, असं स्पष्ट लिहित जायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्पष्ट लिहित जातं तेव्हा आपण नामस्मरण मनातल्या मनात किंवा श्री स्वामी समर्थाचा जप नक्कीच करायचा आहे लिहित असताना. तर हे नामस्मरण नक्की चालू करायचं आहे. तर दररोज आपल्याला ठराविक संख्या म्हणजे बघा, आपण जेव्हा लिहायला बसतो तेव्हा 108, 501 किंवा 1000 असा जप करायचा आहे. तर तुम्ही हे सामूहिक जपसुद्धा करू शकता. म्हणजे सर्व घरामध्ये जी काही सामूहिक असतं तर तुमच्या सामूहिक तुम्ही कोणीही एका वहीमध्ये तुम्ही सामूहिकसुद्धा हा लिखित नाम जप करू शकता. नियमित आपण 108 वेळेस जरी केलं तरी चालतं. बघा, 1000 जपाची वही पूर्ण झाल्यावर तर त्या वहीचं काय करायचं तर बघा, बरेच जण प्रश्न पडतो की ह्या वहीचं नक्की काय करायचं. तर तुमचा जेव्हा हे जप
आपल्याला बघा 20 मार्चपर्यंत आपल्याला प्रकट दिन आहे. तर 20 मार्चपर्यंत आपण जेवढे काही आपली लिखित नामजप झालेले आहे तर ती वही आपण नक्कीच आपले जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल किंवा तुम्ही कुठल्या स्वामी समर्थाच्या मठात जाणार असाल तर तिथे नक्कीच ते वही आपल्याला जमा करायची आहे. किंवा तुम्हाला ते जरही शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये आपल्या जी काही आपण ग्रंथ ठेवतो आणि देवघरामध्ये जी काही ग्रंथ ठेवतो तर तिथं तुम्ही ही वही आपण ठेवू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थाच्या मठात जर तुम्ही गेलात तर त्यावेळेसही तुम्ही हे नक्कीच ते वही आपण तिथे जमा केले तरी चालतं. फक्त आपण जी वही आहे तर तिने अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तिथे हात नाही लागणार आणि तिथे फक्त आपण जे काही कपाट